Hey, hi, hello everyone. So this is Suraj Pawar. Come back with a new video. So आजचा व्हिडिओ स्पेशल आहे बिकॉज काही गोष्टी माझ्याकडून नकळत गोष्टी चुका झाल्या आहे. तर त्या चुका मी तुम्हा सगळ्यांच्या समोर दाखवणार आहोत की काय झालं होतं की मी जसं पहिला व्हिडिओ टाकलेला होता राईट की असं असं गोष्टी झाले. तर आपण त्या गोष्टी कसं काळजी घेतली पाहिजे राईट अवेअरनेस कसा फैलवायचा आहे. तर अवेअरनेस स्प्रेड करायसाठी मी हे स्पेशल व्हिडिओ केलेला आहे. तर कसं असतं आपण घाईगडबडीमध्ये कुठल्या पण दुकानात जातो. इट्स मेडिकल स्टोर शॉप स्वीट स्टोर एनिथिंग. तर त्याच्यामध्ये कसं होतं आपण पटकनी घेतो देतो. ती लाईक 500ची पण नोट असू शकते 200ची पण या 100ची पण राईट. तर मला हे म्हणायचं आहे की आपण कुठल्या गोष्टी बघितले पाहिजे राईट. फॉर एक्झाम्पल आता मी 10 रुपयाची नोट तुम्हाला दाखवतो. तर ही आपली 10 रुपयाची नोट आहे. ओके तर इथं बघा स्ट्रीप आहे सिल्वर कलरची. ओके आणि जर तुम्ही असं बघता तिथं तुम्हाला दिसतं आहे की इथं 10 रुपये महात्मा गांधीजीच्या इथं आहे राईट प्रिंटेड. सो ही असली नोट आहे. तर फरक असा ओके. तर अरे सिल्वर नोट 10ला 20ला आहे आणि 50ला सुद्धा आहे. बट 100ला डिफरंट ग्रीन आहे स्ट्रीप. ओके तर आता मी 50 दाखवतो तुम्हाला कसं आहे. सो सी 50ची नोट ज्याच्यामध्ये महात्मा गांधी आहे 50 इथं लिहिलं आहे आणि हे सिल्वर स्ट्रीप आहे. ओके सो हे डिफरन्स प्लस 100ची आता मी नोट घेतली तर 100च्या नोटमध्ये पण तिथं 100 दिसलं पाहिजे महात्मा गांधीच्या इथं आणि प्लस 100च्या नोटापासून स्टार्ट होतं हे ग्रीन स्ट्रीप. तर कोणी बोललं की लाईक व्हॉट इज द डिफरन्स. तो हे मेन डिफरन्स आहे. हे दोन गोष्टी तुम्ही नक्की बघा. सेम जर 200ची पण नोट असली नकली बघा. 200 तिथं दिसतं आहे महात्मा गांधीच्या साईडमध्ये आणि प्लस इथं ग्रीन आणि ब्ल्यूइशमध्ये ते चमकती आहे. तर ही स्ट्रीप आहे. तर हे डिफरन्स. तसंच आपण 500ची नोट त्याला आज मला कळलं की चला नाही का 100च्या नोटमध्ये एक खोटी निघाली आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या राईट. तर ठीक आहे लाईक 100चं एवढं काय नाही ते वगैरे. बट आपण कसं इग्नोर करतो कधी मोस्टली तर आपल्याकडे 500चीच नोट निघता. बँकमध्ये सुद्धा आपण ATMमध्ये जातो तर हे राईट. तर त्याच्यामध्ये सुद्धा माईट बी असू शकतं की 500चा हे लॉस होऊ शकतो राईट. सो कोणाकडून घ्यायचं आणि कोणाला द्यायचं आहे सगळ्या गोष्टी जरा विचारपूर्वक बघा ह्या सगळ्या गोष्टी. आणि असं कधी नको ठरवा की अरे मला 100चा लॉस झाला म्हणून मी दुसराचा आता कुठंतरी घेऊन आणि टाकतो. सो दिस इज नॉट अ राईट वे. ओके हे सगळ्या गोष्टी घुमून फिरून तुमच्याकडेच येतं. सो 100 रुपयाचा झाला इट्स फाईन. असं समजा की कुठंतरी काहीतरी झालं होतं या तुम्ही काहीतरी हे केलं. सो हे नेग्लेक्ट झालं आहे तुमच्या फ्युचरमध्ये आहे ते वगैरे. सो इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टीचं लक्ष द्या. आणि तुम्हाला वाटत असेल जर हे व्हिडिओ बरंच म्हणजे सी आपण एज्युकेटेड आहे सगळ्या गोष्टी आहे. आपण खूप लाईक आपण खूप कम्युनिकेशन गुड आहे डिग्री आहे सगळ्या गोष्टी आहे. बट कसं हे बेसिक थिंग्स राईट जे की आपल्याला खूप लोक सांगता विचारता. या जेव्हा हे नोट आपण निघली होती नवीन नवीन तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचं आपण लक्ष दिलं पाहिजे. बट आपण आपल्या कामामध्ये एवढं व्यस्त आहो कामामध्ये आपण एवढं बिझी झालो आहे की आपण कधी कधी खूप ट्रस्ट करतो समोरच्या माणसाला. या आपण देताना घेताना कधी बघत पण नाही की नोट फाटलेली पण असती कधी कधी राईट. बट काही जागेमध्ये चालती काही जागेमध्ये नाही चालत. तर ह्या गोष्टीचं आपण कधी पण बघितलं पाहिजे. बिकॉज तीच फाटकी जर नोट तुम्ही घेता आणि परत तुम्ही ती दुसऱ्यांना देताय बाय चान्स काही लोक घेता काही लोक नाही घेत. सो हे पण एक असतं. सो कधी कधी लोक नोटामध्ये सुद्धा पेनाने लिहिता राईट. मी असं पण नोट्स बघितले आहे ज्याच्यामध्ये लोकांनी पेनामध्ये लिहिलं आहे तुमचं काउंट लिहिलं आहे काय तुमची काहीतरी सिग्नेचर केलं. सो आणि कधी कधी काही नोटामध्ये इंकसुद्धा लागलेली असते. आणि बँक घेता कधी नाही घेत आय डोंट नो. बट अशा नोट्स कधी कोण घेत नाही. सो दुकानदार असो कोणी पण असो ना ते लोक इग्नोर करतात ह्या गोष्टी. ते बोलतात आम्हाला रिप्लेस द्या आम्हाला दुसरी नोट द्या. तर ह्या नोटा संदर्भात
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. कीप इन टच.